वर्ध्यातील या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यातली पहिली सभा घेतली। या सभेत त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून काँग्रेस राष्ट्रवादीला घेरण्याचा प्रयत्न केला, मात्र अपेक्षित असलेला जनसमुदाय सभेला न दिसल्याने सभेचं मैदान बरंच रिकामं दिसलं। वर्धा भाजपसाठी लकी ठरत असल्याने यावेळी राज्यातील प्रचाराचा शुभारंभ वर्ध्यातच केला गेला। मात्र राज्यातील मोदींच्या पहिल्या सभेला अपेक्षित गर्दी न झाल्यामुळे मोदीला टोसरली आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली। वर्ध्यातून युतीच्या प्रचाराला सुरुवात झाली। मोदी वर्ध्यातून राज्यातील प्रचाराचा नारळ त्यांनी फोडला। मात्र युतीच्या सभेपूर्वीच नवा वाद उद्भवण्याची चिन्ह आहेत। सभेसाठी लावण्यात आलेल्या पोस्टरवरून धनुष्यबाणाचं चिन्ह गायब असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या। केवळ इतकंच नव्हे तर शिवसेना नेत्यांच्या फोटोवर थेट भाजपचं कमळ फुलल्याचं चित्र पाहायला मिळालं। उद्धव ठाकरेंचे असेच फोटो व्हायरल झालेत। एकीकडे मोदींच्या सभेला जास्त गर्दी पाहायला मिळाली नाही, तर दुसरीकडे आपण बघतोय की जे पोस्टर्स लावण्यात आले होते त्या शिवसेना नेत्यांच्या पोस्टरवर फक्त कमळाचं चित्र पाहायला मिळालं, तर धनुष्यबाण गायब असल्याचं पाहायला मिळालं।